शकत नाही. तर कसा राहिला हा सामना निनाद? अप्रतिम सामना. तुमच्या शब्दामध्ये काय विश्लेषण कराल? सांगायचं तर सर एका शब्दात एका वाक्यातच म्हणेन ते म्हणजे क्लोज एन्काउंटर. कारण एवढ्या अटीतटीचा सामना आपण पाहिलेत, पण हा सामना नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच आणि त्याची चर्चा नक्कीच आपण पाहिली. आणि दोन्ही संघांचं जर आपण पाहिलं तर गोलंदाजीकडे पाहिलं तर एका बाजूला आपण पाहिलं सुमेधने 4 धावांमध्ये 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि इकडे आपण पाहिलं तर अक्षयच्या पहिल्या षटकात 23 आणि दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 12, तिसऱ्या षटकात 17 आणि 7 धावांची आवश्यकता असताना केवळ 1 धाव दिली निमिषने. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकामध्ये 52 धावा आल्या होत्या आणि जसं निमिष म्हणाला क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये. त्यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती सामना जिंकला. आणि आता तिसऱ्या फेरीत आपण पाहतोय हे दोन्ही संघ एका बाजूला युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण विरुद्ध आता झाल्या सामन्यात अंतिम चेंडूवरती विजय प्राप्त करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आद्य सप्लायर्स नौखार. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम युवराज 11 वागेश्वर वागरण संघातील कर्णधार निखिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये जेवढे चेंडू टाकले जातील नक्कीच पॉवर प्ले अवेलेबल नाहीये. चला लवकर सामन्याला सुरुवात करा. पंचांनी टायमर लावायचा आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणं आवश्यक आहे. मित्रांनो, जेवढा लवकर आपण सामना खेळाल तेवढाच आपल्याला चांगली संधी मिळेल. आधीच कमी वेळाभावी आपल्याला हा निर्णय घेण्यात आलाय की हा सामना 4 षटकांचा असून 3 षटकांचा आहे. पंचांचा इशारा येतोय लेग्स प्ले. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय पाटील उर्फ मोन्या. स्ट्राईक वरती मॅक्सवेल. अक्षय पाटील इथे मात्र चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू सर पण पहिला स्लोअर वन टाकला जातोय आणि आज मोन्याच्या गोलंदाजी म्हणून पाहिलं तर वेग पाहायला मिळाले, मात्र अचूकता पाहायला मिळते. अचूकता नेहमी त्याच्या गोलंदाजीत असते, मात्र टप्प्यात बदल करतोय आणि स्लोअर वन तुझे चेंडू खूप चांगले टाकतोय आणि आउटस्विंगर पद्धतीच्या चेंडूचा खूप चांगला उपयोग करतोय आणि फलंदाजांना बीट करतोय. आता पाहायचे उर्वरित 5 चेंडू मोन्या कशा प्रकारे करतोय. ते मात्र पाहिलं फलंदाज शफल होण्याचा प्रयत्न करतोय. फुल आल्यांचा चेंडू आणि या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. हा सामना जिंकायचा असेल युवराज 11 वागेश्वर वागरण संघाला तर मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. या 3 षटकांच्या सामन्यात किमान 40 धावा तरी धावतो येणं आवश्यक आहे. यावेळेस 1 धाव नक्कीच मिळेल. निखिल स्ट्राईक वर येतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने बॅटल आपल्याला पाहायला मिळेल निखिल वर्सेस मुन्या. कारण निखिल डावखुऱ्याचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो देखील आपल्या संघासाठी नेहमीच मोठे फटके लागवतो, धावा जमवतो. एक चांगली सुरुवात देण्याच्या उद्देशाने हे दोन्ही फलंदाज सलवेच्या भूमिकेत आलेत आणि सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. कारण या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम 5 मध्ये प्रवेश करणारा अजून एक संघ असेल. आपण पाहिलं अंतिम 5 मध्ये प्रवेश केलेले 3 संघ आपल्याला मिळालेले आहेत. पहिला संघ आपण पाहिला तर तो म्हणजेच NSC खानाव. त्यानंतर दुसरा संघ आपण पाहिला तो म्हणजे यजमान संघ जर्मन फकीरपाडा. त्याचबरोबर जय मल्हार अलिबाग आणि आता चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्वात वैशिष्ट्य म्हणजे उद्याचे सामने. उद्याचा जो लॉट्स आहे तो ओपनचा लॉट्स आहे. एकापेक्षा एक असे खेळाडू आपल्याला या मैदानात खेळताना पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं उद्या प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही कार्यक्रमाचा केंद्रबिंदू प्रेक्षक असतात, त्याच्यामुळे इथे देखील प्रेक्षकांची खूप गर्दी आपल्याला उद्या पाहायला मिळेल सर्व खेळाडूंना पाहण्यासाठी. अक्षयचा चेंडू, या चेंडूला खेळून काढले. 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? फंबल होत आहे, मात्र बॅकअपला राजाचा खूपच चांगला क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल. या सामन्यात मागील सामन्यात या खेळाडूंनी प्रभावित केला आपलं क्षेत्ररक्षण आणि चांगले झेल पकडले. मागील सामन्यात 2 राजाला पण पाहतोय. राजा म्हात्रे इथे राजाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे धावा रोखलेल्या आहेत. त्याच दरम्यान पुण्याचा
पुढचा चेंडू रिअस्टूपचा फटका लगण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झेल होऊ शकतो आणि फलंदाज निखिल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पहिली विकेट गमवली जाते. थँक्यू. लवकर सामना घ्यायचा त्यामुळे आपल्याला रोखतोय मी. चला नवीन फलंदाज लवकर मैदानात यायचंय. न्यू बॅटर नवीन फलंदाज चला मैदानात या. आदर्श पाटील आपण पाहतोय मैदानात येतोय. निनाद मला वाटतं 2 फलंदाज आले तर बरं होईल. एक फलंदाज अंपायरच्या बाजूला आपण उभं राहायचं आहे. 2 फलंदाज या. चला वागेश्वर वागरण आणखीन एक फलंदाज पाठवा म्हणजे फलंदाज येण्यासाठी जो वेळ आहे तो वाचेल आपला. निखिल आणखीन एक फलंदाज पाठव. पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं. इस बीच वाइड का इशारा. हर्षिकेश माड़ी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. 3 ओवर का ये मुकाबला मगर जबरदस्त शुरुआत हो चुकी है आद्य सप्लायर्स मात्रोली की. ओहो इसमें दबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई थी मगर शॉट फाइन लेके फील्डर चौकन्ने थे. मुस्तैदी के साथ उस गेंद को अपने पाले में कर दिया और एक बल्लेबाज मैक्सी के रूप में बैक टू द ओहो अच्छा शॉट लपेटा है. मुंबईया शॉट में इसे कहता हूं. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन. बहुत ही बढ़िया छक्का था ये. देखिए निनाद ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को किस तरह से लपेटा था. रूपम म्हात्रे. रूपम म्हात्रे ने हालांकि अपना अकाउंट ओपन किया है छक्के के सहायता से. वो जानते हैं कि अब यहाँ पे ज़्यादा समय और ज़्यादा गेंदें अब हमारे पास नहीं है. मात्र 3 ओवर का ये मुकाबला. ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे क्योंकि सामने वाली टीम बहुत ही मजबूत और बहुत ही कॉन्फिडेंट. जी हाँ फिर से एक बार ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेला है स्क्वायर लेग की जानिब. डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात राजा के रूप में. राजा तेज तर्रार हमेशा की तरह उस गेंद के ऊपर लपकते हुए उसी एक्शन में उन्होंने थ्रो दिया. इसी वजह से बल्लेबाजों ने एक ही रन लेना मुनासिब समझा है. रनों की संख्या 13 फॉलोस ऑफ 1 विकेट. 3 ओवर का मुकाबला. पहले ओवर में मात्र 5. आहा अच्छी गेंद. फिर से एक बार देखिए निनाद वहीं स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही. सबमरीन डिलीवरी. बल्लेबाज करे तो क्या करे. आदर्श लास्ट मैच में आदर्शवत बल्लेबाजी करने वाले आदर्श पाटिल. इस मर्तबा उड़ाया है सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से. कितने रन मिलेंगे 4 या 6. जी हां 6. पूरे के पूरे 6 रन मिलेंगे. समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन. सर आपण पाहिलं तर दुसरा सामना जो खेळला गेला म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाचा 3 षटकामध्ये त्यांच्या संघाची अवस्था खराब होती. अंतिम षटकात 36 धावा फटकावणारा फलंदाज आपण पाहतोय. नॉस्टर केंडू रुबाय ज्याने स्ट्राईक मिळाली षटका लागलाय आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडू मला वाटतं आदर्श खेळेल तेवढी जास्त धावा जमतील आणि एक
चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकात मोन्याने खूपच कंजूस मारा केलाय. आपल्या षटकात 5 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. त्याच दरम्यान निमिष येतोय. इथे पहिल्या चेंडूवर निमिष लागला फटका. चेंडू हवेत, हशिकेश चेंडू खाली येतोय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज रूपम म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. होणारा फलंदाज रूपम, आपण लवकर मैदानातून बाहेर यायचंय, कारण आपण सामन्याला सुरुवात करतोय. नवीन फलंदाज निखिल. यावेळेस निखिलचा फटका कव्हरच्या दिशेला, अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जातोय डीप कव्हर, सीमारेषे पार. 4 धावांसाठी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण पाहतोय सर. कव्हर ड्राईव्हचा फटका. निखिल धुमाळ्या खेळाडूचा. इथे बॅटच्या आउटसाइड एज, निमिषची कमाल. पुढच्या चेंडूची फलंदाज निखिल धुमाळ इथे बाद होतोय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतोय, आपण पाहतोय. अक्षय पाटील फलंदाजीसाठी येतोय, आपण पाहतोय. 3 चेंडू झाले, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत 23 झालेली आहे. सर या 3 चेंडू मध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी क्रमात ही विविधता आहे. गोलंदाजी चांगली आहे आपण पाहिलं तर वागरण या संघाची. इथे 1 धाव घेतली जाते आणि आदर्श स्ट्राईक नक्कीच स्वतःकडे ठेवेल. आता मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला एक द्वंद्व, एक युद्ध पाहायला मिळेल. मी नेहमीच म्हणतो, 2 संघांमध्ये जेव्हा रंगत होते, एक जो सामना होतो, एक चुरस आपल्याला पाहायला मिळते विकेटमध्ये. ते म्हणजेच विकेटवर एक चांगला फलंदाज, एक चांगल्या गोलंदाजामध्ये. आदर्श ज्याने मागील सामन्यामध्ये मोठे फटके लागवले, तर निमिष ज्याने मागील सामन्यात एका षटकात केवळ 1च धाव देऊन सामन्याचा पुरस्कार पटकावलाय. इथे मात्र आदर्शच्या बॅटमधून कलात्मकता पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे पार. 6 धावांसाठी धावसंख्या होते 30 धावा. खेळाडूला पाहतोय आणि दिवसेंदिवस त्याचा खेळ हा बहरत चाललाय. अजून चांगली कामगिरी होते. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, एखाद्या खेळाडूसाठी गोल्डन पिरियड असतो, त्यावेळेस त्याच्याकडून नेहमीच चांगली कामगिरी होते, चांगल्या धावा होतात, चांगली गोलंदाजी होते. आणि अशाच प्राईम फॉर्म मध्ये आपण पाहतोय ते म्हणजे आपण फलंदाज आदर्श पाटील. आदर्शच्या बॅटनं आलेला फटका. इथे मात्र मिस्टॅम स्ट्रोक आहे आणि झेल टिपण्याची संधी. फलंदाज आदर्श पाटीलचे बाद होत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या झाले 30 धावा. 3 षटकामध्ये 30 धावा म्हणजे 10च्या सरासरी धावा आल्यात आणि ते 31 धावांचं टार्गेट म्हणजे प्रति षटक 10.33च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. चला मित्रांनो, युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करा. त्याचबरोबर आद्य सप्लायर्स लवकरच आपण पॅन्डलमध्ये जायचं आणि आपल्या सलवण्यांची जोडी मैदानात उतरवायची आहे. 3 षटकांचा सामना आणि या सामन्यात काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी होऊन अंतिम 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करणार आणि कोणत्या संघाचं आव्हान या 3ऱ्या फेरीत संपुष्टात येणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी दुसऱ्या सत्राचा खेळ ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समालोचक, आमचे मित्र सन्माननीय यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. 6:05 झालेली आहेत. 3 षटकांचा हा सामना. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 10.33 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत आणि आपण पाहतो एक डिसिप्लिन, एक शिस्त आपल्याला युवराज 11 वागेश्वर वागरण संघाची पाहायला मिळते. अगदी सरळ रेषेमध्ये एका पाठोपाठ एक मैदानामध्ये प्रवेश करत असताना आद्य सप्लायर्स नौखार की युवराज 11 वागेश्वर वागरण, कोणता संघ टॉप
5 मध्ये प्रवेश करणार. दोन्हीही संघांना जिंकण्याची सुवर्ण संधी आहे, कारण 31 धावांचं लक्ष अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी जर इथे गोलंदाजांनी केली आणि फलंदाजांना थोडं बांधून ठेवण्यामध्ये यश संपादित केलं, त्याच वेळेस वरच्या क्रमांकातील 2-3 फलंदाजांना जर त्याने बाद केलं तर मात्र नौखार या संघावर सुद्धा मानसिक दडपण येऊ शकतं. चलिए दोस्तों, मैच शुरू हो रहा है. बहुत ही मजेदार मैच. लास्ट मैच हमने देखा था किस तरह से क्रिकेट कभी कभी हमें चकमा देता है, किस तरह से क्रिकेट हमें फंसाता है. जो क्रिकेट हमें आसमान की बुलंदी तक पहुंचा सकता है तो वो जमीन पर भी लाकर पटक देता है. 6 गेंदें और 7 रन इस विकेट के ऊपर, यानी बहुत ही आसान सा लक्ष्य, ये सभी का अंदाज था. यहाँ पे जितने भी लोग इस मैच को देख रहे थे वो सभी जान चुके हैं या जान चुके थे कि ये मैच फल के पक्ष में जाएगा, मगर सभी का अंदाज यहाँ पे झूठ साबित हुआ. आहा, बहुत ही बढ़िया, जोरदार अपील, कॉट बिहाइंड विकेट का, मगर अंपायर टच से मस नहीं हुए. बहुत ही बढ़िया गेंद के साथ यहाँ पे शुरुआत. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछली थी और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे. जी हाँ, इस मतलब हवा में गेंद जरूर है और वहां पे आसान सा कैच, मैक्सी वहां पे मौजूद, और इसी के साथ जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहां पे प्राप्त होता हुआ. मोनिया बैक टू द पैवेलियन. बिना रन बनाकर 0 के योग पर मोनिया आउट हो चुके हैं. मोनिया आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए हैं सुमित भगत. निमिष और सुमित, ये 2 बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर जीतने के लिए 31 रनों की जरूरत. मगर इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग लॉट में. 6 रन. सुमित के बल्ले से पहली गेंद पर छक्का और छक्के से आगाज, छक्के से शुरुआत और छक्के से यहां पे श्री गणेशा किया है सुमित भगत ने. फिर से एक बार जोरदार शॉट तो है, मगर किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है. बैक टू बैक दूसरा छक्का. बढ़िया थी, मगर फिर से एक बार क्रिकेट ने अपना रंग दिखाया. पहली 2 गेंदें बिंदी, उसमें एक बड़ा विकेट और उसके बाद 2 लगातार 2 विकेट यहां पे आए, 2 छक्के आए. सर, आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळतं. चांगल्या सुरुवातीनं तर षटक महागडं होतं, त्याचबरोबर महागड षटक वाटत असतानाच विकेट्स देखील पटकवले जातात. संमिश्र षटकाची सांगता होते आणि हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. मुन्ना जरी बाद झाला असला तरीही एक भला मोठा फलंदाजी क्रम आपण पाहतो. आद्य सप्लायर्स नौकार या संघाकडे इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे निर्धाचीनी षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली 12 धावा. 2 स्ट्रोक आले आणि 12 धावा झालेले आहेत. आता उर्वरित 2 षटक, 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. 12 चेंडू 19 धावा, हे षटक निर्णायक असू शकतं. या षटकात जर धावा रोखल्या गेल्या आणि विकेट प्राप्त केल्या तर अंतिम षटकात पुन्हा एकदा खूप क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा रंगतदार लढत पाहायला मिळेल आणि मला वाटतं त्याचसाठी प्रेक्षक अजूनही इथे आहेत. कारण आपण पाहायला गेले 2 दिवस आपण पाहिलं प्रेक्षक शेवटच्या सामन्याला एवढे उपस्थित नव्हते. मात्र हे दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि सुपरचे संघ म्हणून खेळले जातात. अलिबागमध्ये सुपरचे संघ म्हणजे बलाढ्य संघ मानले जातात. त्यापैकी 2 संघ, एका बाजूला युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ जो डिफेंड करतो, ही धावसंख्या 31 धावसंख्या डिफेंड करायची त्यांना, आणि दुसऱ्या बाजूला 31 धावांचा पाठलाग करताना
आद्य सप्लायर्स नौकार. स्ट्राईक वरती येतोय डावखुऱ्याचा फलंदाज निमिष, ज्यांनी आपल्या गोलंदाजीने आज नक्कीच प्रभावित केले. आता तो फलंदाजी पाहूया कशा प्रकारे करतोय. चांगला फटका आहे, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय कारण थोडंसं फंबल झालं आणि त्या प्रयत्नात यश मिळतं दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र निखिल हा गोलंदाज कर्णधार थोडासा नाराज पाहायला मिळतोय, कारण एक धाव होती आणि सामन्याची सिच्युएशन अशी आहे की एक धाव ही महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचबरोबर एका धावेने खूप फरक पडू शकतो, कारण स्ट्राईक रोटेट होते, फलंदाज पुन्हा स्ट्राईकवर येतो आणि जो फलंदाज जास्त चेंडू खेळतो आणि तो पुन्हा चेंडू खेळेल तर नक्की त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, एकच धाव मिळते. इथे मात्र चांगली गोलंदाजी निखिलची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 15 धावा. 16 धावांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ बाकी. खऱ्या अर्थाने उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि या षटकात निखिल कडून नक्कीच विकेटची अपेक्षा असेल वागरण संघाला आणि संघ चाहत्यांना. अप्रतिम गोलंदाजी निखिलची आपण पाहतोय. इथे डायरेक्टचा प्रयत्न केला गेला होता, मात्र फलंदाज आपण पाहतोय क्रीज मध्ये इथे दाखल आहे. नाबाद फलंदाज. चांगली गोलंदाजी केली जाते निखिल कडून. यशांच्या मागे आदर्श पाटील आपण पाहतो यष्टीरक्षण करतोय. महत्वपूर्ण खेळाडू आहेत. फलंदाजांची कामगिरी आपण पाहिली तर तितकीशी अचूक म्हणता येणार नाही या सामन्यात, तितकीशी मोठी धावसंख्या नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 15 धावा. आता 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा सामना, त्यामध्ये 9 चेंडू झालेत ज्यामध्ये 15 धावा आल्या आहेत आणि उर्वरित 9 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. एका बाजूला युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ, दुसऱ्या बाजूला आद्य सप्लायर्स नौकार. इथे एक धाव, एक चोरटी धाव घेतली जाते. या 21 धावांची धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा. आता 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या षटकात धावगतीला नक्कीच रोखलंय, धावांवरती रोख लावलाय, धावांवरती अंकुश ठेवलाय, मात्र अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. अशाच प्रकारचे 2 चेंडू आले तर मात्र अंतिम षटकात कुठे ते पारडं थोडंसं जड पाहायला मिळेल गोलंदाजी करण्या संघाचं. इथे मात्र चांगला चेंडू, पुन्हा एकदा निखिल पाटील आपल्या गोलंदाजीची जादू बिखेरतोय. इथे आपल्या चांगल्या चेंडूंचा इथे मारा त्याचा सुरू आहे. चांगल्या टप्प्यावरती तो चेंडू टाकतोय आणि गती परिवर्तन देखील करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये त्याला यश मिळतं. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकात येणारा अंतिम चेंडू. या चेंडूवरती एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. कुठेतरी आपल्या संघाला कमबॅक करून षटक घेऊन आला होता कर्णधार निखिल पाटील. आता अंतिम षटकाचा खेळ. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. यासिन सर काय म्हणाल, काय वाटतंय की अंतिम षटकात कोणत्या संघात प्रभावदार कामगिरी करेल आणि अंतिम 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल? देखिए मैच पैरेलल जा रहा था, समांतर जा रहा था, क्योंकि पहले ओवर में 12 आए थे, मगर निखिल ने इस मैच को अपनी तरफ खींचा है, क्योंकि अब जो टारगेट है 6 गेंदें और 14 रन, ये इतना भी आसान नहीं है, क्योंकि लास्ट मैच में हम सभी ने देखा 6 गेंदों में 7 नहीं बने थे. तो यहाँ पे मैक्सवेल गेंदबाजी के लिए है, मैक्सवेल को बचाने के लिए 14 रन है. देखते हैं मैक्सवेल किस तरह की गेंदबाजी करते हैं, क्योंकि उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज निमिष ने खेला है मिड विकेट की दिशा में. वहां पे फील्डर तैनात है, बहुत ही बढ़िया फील्डिंग, थ्रो भी अच्छा आया और इसी वजह से मात्र 1 ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ा है. अब जीतने के लिए 5 गेंदें 13 रनों की जरूरत. 5 गेंदें 13 रन, 13 रन 5 गेंदें. मैक्सवेल सुमित के लिए. जी हां, सुमित ने आओ देखा ना ताओ खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी के साथ सुमित भगत भी मैदान से बाहर.
आद्य सप्लायर्स नौकार के लिए। एक गेंद 11 रन, क्या यहाँ पे नो बॉल हमें देखने को मिलेगा? बैड लाइट तो हो चुकी है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, अंतिम गेंद भी यहाँ पे बिंदी की है और आद्य सप्लायर नौकार टीम को पराजित करते हुए टॉप 5 में पहुंच चुकी है। युवराज 11 वागेश्वर वागरन, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।